नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय आणि या निर्णयावरून जवळपास महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांना म्हणजे अगदी दोन उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला एक निरोप गेलाय की काय अशी चर्चा आज दिवसभरात सुरू आहे। आणि यावरूनच माजी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा जो काही खर्च होत असतो किंवा ज्याचा निधी वितरित होत असतो त्यावरून मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे किंवा मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतरच हा निधी दिला जाईल अशी एक बातमी आली। आणि त्यानंतर आला तो अर्थात हा महायुतीच्या मंत्र्यांनी महायुतीच्या समन्वय समितीने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय। आणि अर्थात तो निर्णय म्हणजेच कुठल्याही खात्याचा निधी वितरित होत असताना त्याचे अंतिम अधिकार हे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील। आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात नेमकं काय घडलं काय बिघडलं यासोबतच महायुतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा आढावा घेणारं हे आत्ताचं वेबलाईव्ह। मुळात पहिली बातमी ज्यावेळी बाहेर आली अर्थात नगरविकास खात्यामध्ये होणारा खर्च हा मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयासाठी जाईल आणि त्यानंतरच तिथला निधी जो आहे तो वितरित केला जाईल असं एक बातमी समोर आली। त्यानंतर जी चर्चा झाली अर्थातच नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांचा वॉच अशी जी बातमी होती। अर्थात मुख्यमंत्री हे महायुती सरकारचे प्रमुख आहेत। खरं तर कुठल्याही सरकारमध्ये मुख्यमंत्री हेच अंतिम एवं सर्वमान्य कागदोपत्री असतात, नाही तर प्रत्यक्षपणे त्यांच्याच पद्धतीनं त्यांच्या याच्यावर म्हणजे त्यांच्या नेतृत्वात हे मंत्रिमंडळ चालत असतं। आणि त्यामुळं फक्त नगरविकास खातच नाही तर नियोजन विभाग असेल, नगर नियोजन विभाग असेल, इतर सगळी महत्त्वाची खाती असतील, यासोबतच प्रत्येक खात्याला दिला जाणारा निधी असेल, निधी दिल्यानंतर देखील त्या खात्याचे होणारे खर्च, तत्सम ज्या योजना आहेत त्याचा राबवण्याचा प्रकार आणि त्यावर होणारा अंतिम निर्णय म्हणजेच एखाद्या मंत्र्यानं त्याच्या खात्यासंदर्भात खात्या अंतर्गत घेतलेला निर्णय आणि त्यावर अंतिम स्वाक्षरी ही संबंधित मंत्र्याची असली तरी देखील त्यापुढे अर्थात हीच फाईल पुन्हा एकदा हा दस्ता जो आहे तो पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयाकडे जातो आणि त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जातो। म्हणजे जर आपण प्रचलित यंत्रणा जर बघितली, आपण प्रचलित गोष्टी बघितल्या तर काही नवीन नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं महायुती सरकार अस्तित्वात आलं, अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेलं आणि ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी किंवा ज्या शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडे बोट दाखवून यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार सोडलं होतं, ते सरकार पाडलं होतं, उद्धव ठाकरे यांना वारंवार हिनवलं होतं की अजित पवार हेच सरकार चालवत आहेत, शिवसेनेच्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर अन्याय होतोय। आता मात्र पुन्हा एकदा तेच अजित पवार अर्थ खातं जर चालवत असतील तर आता नेमकं काय होतंय आणि यामुळेच याच्या सगळ्या ज्या दोऱ्या आहेत याची सगळी बेसन किंवा एक लगाम जो आहे तो अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतला। आणि म्हणूनच प्रत्येक खात्यामध्ये मग तर सामाजिक न्याय विभाग, शिवसेनेचे संजय सिरसाट मंत्री असतील, त्यांनी वारंवार आपल्या खात्याचा निधी वळता केला गेला किंवा आपल्या खात्याला जाणीवपूर्वक न्याय मिळाला नाही असं वारंवार बोललं गेलं। त्यांच्या खात्याला देखील संपूर्ण निधी देत त्या खात्याची कुठली योजना थांबणार नाही याची पुरेपूर काळजी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। यासोबतच राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचे मंत्री असतील, इतकंच नाही तर शिवसेना सध्याची शिवसेना जी सत्तेत आहे त्याचे सुप्रीमो म्हणलं तरी हरकत नाही, एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर देखील त्याच पद्धतीनं खरं तर ही खूप रुटीन आणि नॉर्मल प्रॅक्टिस आहे। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात तो अंतिम एवं सर्वमान्य असतोच। ज्या पद्धतीनं 2.5 वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांनी देखील अशाच पद्धतीनं सर्वच खात्याच्या बाबतीत जे निर्णय असतील त्यांचे अंतिम निर्णय होते। अर्थात गृह विभाग ज्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता, उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी देखील त्यांच्या खात्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला कधीही प्रश्नचिन्ह उभा केलं नाही। अशाच पद्धतीनं या काळात देखील म्हणजेच आत्ता फक्त खुर्चीची अदलाबदल झाली आहे, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळं मंत्रिमंडळ, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यात होणाऱ्या प्रत्येक निधी वाटपा किंवा निधीच्या बाबतीतला होणारा निर्णय जो आहे अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम स्वाक्षरीशिवाय होऊ शकत नाही। आणि म्हणूनच कुठे ना कुठे एक प्रकारे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबतच दोन्हीच्या मंत्र्यांना देखील एक राजकीय निरोप किंवा एक नकळतपणे हा सल्ला जो आहे तो दिल्याचं कळते। आणि म्हणूनच येत्या काळात ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की
कोणत्याही पद्धतीनं मंत्रिमंडळात होणारे निर्णय हे मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधी वाटपाशिवाय म्हणजे त्यांच्या मर्जीशिवाय होऊ शकणार नाही, असंच यामध्ये कुठेतरी सूचित करायचं होतं का, हा देखील मुद्दा आहे। आणि त्यामुळे अर्थात विरोधकांनी देखील यावर शक्य ते तोंडसूक घेण्याचा प्रयत्न केलाय आणि महायुतीमध्ये सगळ्यांचा एकमेव बॉस कसा या पद्धतीनं ही चर्चा जी आहे ती वारंवार होताना दिसते। आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की सरकार महायुतीचं आहे, राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यासोबतच शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे दोघं या सरकारमध्ये आहेत, सत्तेत आहेत, मात्र तरी देखील अंतिम निर्णय या दोघांच्याही खात्याचे, मग ते अर्थ खाता असेल, नगरविकास खाता असेल, नियोजन विभाग असेल, वित्त विभाग असेल, इतर मंत्र्यांची त्यांच्या मंत्र्यांची खाती असतील, या प्रत्येकाचा मुद्दा जो आहे तो शेवट पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे येतो। आपण बघतोय की मागच्या 7-8 महिन्यांपासून सरकार अस्तित्वात आलं, डिसेंबरपासून सरकार अस्तित्वात आलं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत मंत्र्यांचे PA-PS निवडणं असो, OSD नेमणूक असो, त्यांच्या खात्यामध्ये होणाऱ्या गोष्टी असो, या सगळ्यांच्या गोष्टी त्यावेळी प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत की मुख्यमंत्र्यांनीच त्यांचे PS निवडायचे असतात, मुख्यमंत्र्यांनीच याला अंतिम निर्णय जो आहे तो घ्यायचा असतो। हे वारंवार सांगून देखील काही गोष्टी बदलल्या नाहीत, तर त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला। आजतागायत मागच्या 7-8 महिन्यांमध्ये देखील आजतागायत ज्यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश पाळले नाहीत त्या मंत्र्यांना आजतागायत PS म्हणजेच प्रशासकीय कर्मचारी असणारा PS अद्याप पावेतो नियुक्त झालेला नाही। आणि यामुळेच मागच्या काही काळादरम्यान याच अशासकीय पद्धतीनं काम करणाऱ्या PS ला देखील मुख्यमंत्र्यांकडून नोटीस पाठवण्यात आली होती। एक नाही, असे अनेक मुद्दे, अनेक कलगीतुरे याला मागे रंगतात आणि यावरूनच आपण बघतोय की फक्त PS OSD नेमणूक नाही, तर होणारी प्रत्येक हालचाल आणि त्या प्रत्येक हालचालीवर मुख्यमंत्री कार्यालयाचं असणारं लक्ष हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे महायुती म्हणून आणि महायुतीतला सर्वात मोठा भाऊ भाजप म्हणून या मंत्रिमंडळावर किंवा त्या मंत्र्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय। आणि म्हणूनच ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की कोणत्याही मंत्र्यानं, जसं की मागच्या काही दिवसांपासून मंत्र्यांची वादग्रस्त विधानं यासोबतच भाजप असेल किंवा मित्र पक्षाच्या आमदारांनी केलेले गोंधळ असतील, या प्रत्येकावर देखील मुख्यमंत्र्यांनी खूप जबाबदारीनं तितकंच रॅश पद्धतीनं बोट ठेवलं होतं, स्पष्टपणे संकेत दिले होते की अशा पद्धतीनं कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि जर कुणी असं करत असेल तर याचे त्यावेळी उत्तरं दिली जातील, हे देखील वारंवार सांगितलं जात होतं। आणि याच टप्प्यावर आपण म्हणतोय की मुख्यमंत्री हे अंतिम पद्धतीनं, ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की निर्णय होत असतात, निर्णय घडत असतात, मात्र या सगळ्या निर्णयामागं एका निर्णयानंतर ज्या पद्धतीनं सगळ्याच मंत्र्यांना किंवा दोन्ही मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या नेत्यांना किंवा आपल्या आमदारांना, मंत्र्यांना एक नकळतपणे संदेश देण्याचा जो प्रयत्न केलाय तो अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय। आणि त्यामुळं येत्या काळात जरी निधी वाटप, निधी वितरण असेल, निर्णय नक्कीच त्या पातळीवर त्या मंत्र्यांकडून घेतले जातील खरे, मात्र ज्यावेळी निर्णयाची अंतिम प्रक्रिया येईल, अंतिम स्वाक्षरीसाठी तो निर्णय येईल, अर्थात पुन्हा एकदा पूर्णपणे नेतृत्व किंवा पूर्णपणे निर्णय जो आहे तो अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच असणार आहे। ज्या पद्धतीनं मागच्या 2.5 वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात अनेक निर्णय घेतले, ज्या अनेक प्रक्रिया पार पडल्या, त्याला मात्र कुठे ना कुठे छेद देत आता अशा काही गोष्टी घडतायत, काही वारंवार राजकीय पटलावर बोललं जाते, मात्र एकंदरीत जरी प्रक्रिया बघितली, एकंदरीत मंत्रिमंडळाच्या कामकाजाची किंवा सरकारच्या कामकाजाची प्रक्रिया जर आपण बघितली तर मात्र कोणत्याही खात्याचा निधी वाटप, निधी वितरण ते अंतिम प्रस्ताव हा मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशिवाय, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय जाऊ शकत नाही। आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय आणि संपूर्ण महायुतीच्या मंत्रिमंडळाला किंवा दोन्ही मित्रपक्षांना एक रीतसर संदेश गेलाय असंच म्हणावं लागेल। या सगळ्या संदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या पडद्यामागच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमतचं वेब लाईव्ह। संदीप सर, राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।